प्रणोती, फाउंडेशन नेमकं कसं सिलेक्ट करायचं? माझा रंग थोडासा सावळा आहे प्रणोती, तर मी कोणता फाउंडेशन घेऊ? माझा ना कलर तुझ्यासारखाच आहे, तर हा फाउंडेशन मी वापरला तर चालेल का? असे किती प्रश्न मला फाउंडेशन रिलेटेड विचारले जातात की प्रणोती, फाउंडेशन नेमकं कसा सिलेक्ट करायचा, फाउंडेशन कोणता घ्यायचा, शेड कसा सिलेक्ट करायचा, ऑनलाईन घ्यायचा की नाही? तर असे भरपूर प्रश्न मला रोज येत असतात. तर आजचा हा व्हिडिओ खास फाउंडेशन कसा सिलेक्ट करायचा ह्याच्यावरती मी बनवत आहे. तर तुम्हाला फाउंडेशन सिलेक्ट करताना सुद्धा डिफिकल्टीज येत असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण हा इतका महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण मेकअप करताना सगळ्यात पहिला प्रॉडक्ट, सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट जो आपण वापरतो फाउंडेशन, तोच जर तुमचा चुकीचा असला तर मेकअपमध्ये तुम्ही कितीही चांगले प्रॉडक्ट्स वापरला असाल, कितीही ब्रँडेड प्रॉडक्ट्स वापरला जरी असला, तरीही फाउंडेशनचा शेड चुकीचा असला तर मेकअप चांगला दिसत नाही. त्यामुळं फाउंडेशनचा शेड अगदी परफेक्ट कसा सिलेक्ट करायचा हे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थोडक्यात तुम्हाला सांगते की फाउंडेशन सिलेक्ट करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला बघावे लागतात आणि त्या प्रत्येक एका पॉईंटवरती मी तुम्हाला डीपमध्ये सांगते की नेमकं कसं करायचं आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण एक आणि एक पॉईंट महत्त्वाचा आहे. ह्यातला एक जरी पॉईंट तुम्ही स्किप केला तरीही तुमचा फाउंडेशन शेड सिलेक्ट करताना चूक होऊ शकते. त्यामुळे एकही पॉईंट मिस करू नका. त्याच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? स्किन टाईपप्रमाणे फाउंडेशन कसं डिसाईड करायचं, अंडरटोन कसा डिसाईड करायचा, कोणत्या स्किन टाईपने कोणता फाउंडेशन वापरावा, ऑनलाईन फाउंडेशन घ्यायचं की नाही, कव्हरेज आणि फिनिशप्रमाणे फाउंडेशन कसा डिसाईड करायचा, हे सगळे पॉईंट्स आज या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला नवीन सबस्क्रायबर्सना शाउटआउटसुद्धा देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आणि जर पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव आहे प्रणोती. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे. सगळ्यात पहिला पॉईंट जो की महत्त्वाचा आहे, स्किन टोन ओळखायचा. आता स्किन टोन म्हणलं की बेसिकली तीनच स्किन टोन आपल्याला वाटतात की हे तीनच आहेत: गोरा रंग, सावळा रंग आणि काळा रंग. ठीक आहे. आता जर तीन शेड आहेत तर फाउंडेशन सिलेक्ट करताना अवघड का होतं? आपल्याला तर कळतं ना की आपण गोरे आहोत, सावळे आहोत की काळे आहोत, पण जेव्हा आपण फाउंडेशन सिलेक्ट करायला जातो इतके सारे शेड्स असतात आणि आपण तिथेच माती खातो, कारण आपल्याला शेड माहीतच नाही आहे. आता तुम्हाला खूप सोपं उदाहरण देते. आता तुम्ही मला बघा, माझा स्किन टोन बघा. माझा स्किन टोन हा मीडियममध्ये आहे, पण आता मीडियममध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी असते. मीडियममध्ये मी फेअर साईडला जास्त आहे, पण तुम्ही मीडियममध्ये थोडंसं डार्क साईडला पण असू शकता. पण असं नाही की मी पूर्णपणे गोरी आहे. आता तुम्ही मला जर फेअर म्हणत असाल तर माझा फेअरनेस एक ठिकाणी आहे. आता मला जर तुम्ही अनन्या पांडेबरोबर कंपेअर केला तर तिचा फेअरनेसचा लेवल अलग आहे. ठीक आहे. भलेही तुम्ही दोघांनासुद्धा गोरेच म्हणत आहात, पण त्याच्यामध्ये सुद्धा लेवल्स आहेत. आणि त्यामुळंच फाउंडेशनमध्ये भरपूर सारे शेड्स असतात आणि त्याप्रमाणे आपण आपला स्किन टोनप्रमाणे शेड सिलेक्ट करतो. त्यामुळे जर असं वाटत असेल की सिलेक्ट करताना गोळा, सावळा किंवा काळा असे तीन शेड आहेत, तर असं नसतं. शेड्समध्ये सुद्धा सब शेड्स असतात. फेअरमध्ये सुद्धा तुम्हाला 2-3 ऑप्शन्स दिलेले असतात. सावळ्या रंगामध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स मिळतात आणि त्याचबरोबर डार्क टोनमध्ये सुद्धा भरपूर ऑप्शन्स मिळतात. पहिला आपल्याला काय सिलेक्ट करायचं आहे की आपला स्किन टोन कोणता आहे. पॉईंट नंबर 2, आता आपल्याला स्किन टोन कळालेला आहे की तुम्ही कोणत्या टोनमध्ये येता. दुसरा पॉईंट काय असतो, तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे. स्किन टाईपमध्ये सुद्धा प्रकार असतात, बरोबर आहे. ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, नॉर्मल स्किन, सेन्सिटिव्ह स्किन, कॉम्बिनेशन स्किन. तर हे स्किनचे टाईप झालेले आहेत. आता तुम्हाला स्किन टोन माहीत आहे, आता तो पॉईंट आपला क्लिअर झाला आहे. आता दुसरं आपल्याला काय बघायचं आहे की माझी स्किन नेमकं कोणत्या टाईपमध्ये येते. आणि प्रत्येक स्किन टाईपसाठी वेगळा फाउंडेशन बनवलेला असतो आणि इथंसुद्धा आपण भरपूर चुका करतो. आता जसं की आपण दोघी सेम दिसत आहात, माझा स्किन टोन प्रणोती तुझ्यासारखाच आहे, मग तुम्ही काय करता, मी सांगितलेलं फाउंडेशन घेता की हा प्रणोती वापरते म्हणजे हा मलासुद्धा सूट होणार आहे. नाही होणार. का? कारण आपण जरी सेम दिसत असलो, आपला स्किन टोन जरी सेम असला, तर मी नॉर्मल स्किन आहे आणि तुम्ही जर ऑइली स्किन असाल तर सेम फाउंडेशन आपल्या दोघांना सूट होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे स्किन टोन पण तुम्हाला बघायचं आहे आणि त्याचबरोबर स्किन टाईपसुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. जर एका ऑइली स्किननं ड्राय स्किनचं फाउंडेशन वापरला तर तो तिला सूट होणार आहे का? नाही. त्याचबरोबर ड्राय स्किननं ऑइली स्किनवाला फाउंडेशन वापरला तर तो सूट होणार आहे का? नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, स्किन टोन नंतर स्किन टाईपसुद्धा बघायचं आहे की माझी स्किन टाईप काय आहे, ऑइली आहे, ड्राय आहे, सेन्सिटिव्ह, कॉम्बिनेशन, कोणत्या स्किन टाईपमध्ये येतं ते सुद्धा बघायचं.
एकदम फटाफट मी तुम्हाला सांगते की कोणत्या स्किन टाईपनं कोणत्या प्रकारचं फाउंडेशन वापरायचं. त्यात पहिलं पॉईंट, ऑइली स्किन. बऱ्याच जणांची असते ऑइली स्किन. आता जर तुमची स्किन टाईप ऑइली असेल तर ड्यूई फिनिशवाले फाउंडेशन तुम्ही वापरायचं नाही. मोस्टली ऑइली स्किनवाल्यांनी ज्याच्यावरती मॅट फिनिश असं लिहिलेलं असतं असे फाउंडेशन वापरायचे. ऑइल कंट्रोल ज्याच्यावरती लिहिलेलं असतं तसे फाउंडेशन वापरायचे. आणि मोस्टली जर ते वॉटर बेस असेल तर ते खूपच चांगलं, ते तुम्हाला खूप छान सूट होणार आहेत. आणि तुम्हाला अजून एक बेसिक गोष्ट सांगते, प्रत्येक फाउंडेशनवरती त्याचे डिटेल्स लिहिलेले असतात की ते कोणत्या स्किन टाईपला किंवा कोणत्या स्किन टाईपला ते सूट करतात. फॉर एक्झाम्पल मेबिलिनचा जर तुम्ही घेतला तर त्याच्यावरती सुद्धा लिहिलेलं असते ऑइल कंट्रोल, शाईन कंट्रोल, फिनिश असं त्याच्यावरती लिहिलेलं असते. मेड फॉर ऑइली स्किन हे सुद्धा लिहिलेलं असते. त्यामुळे तुम्हाला आधी वाचायचं आहे. तुम्ही दुकानात गेला आणि ते सेल्समन म्हणतात हां हे तुमच्या टोनचं आहे, तुम्ही घेऊ शकता. नाही, असं करायचं नाही आहे. जे सेल्समन्स असतात, जे सेल करत असतात, त्यांना तुमचा स्किन टाईप, स्किन टोन, अंडरटोन त्यांना काही माहीत नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी जे सांगतील ते घ्यायचं हे गरजेचं नाही आहे. तुम्हाला पहिला त्यांना स्पेसिफिकेशन सगळे सांगावे लागतात की माझी स्किन टाईप ऑइली आहे, ड्राय आहे, हे सगळं डिटेल द्यायला लागतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करा. ठीक आहे, ऑइली असेल तर ऑइली स्किनला जे सूट होतात ते फाउंडेशन वापरायचे आहेत. ओके, आता आपण पॉईंटवरती येऊया. ऑइली स्किनसाठी मी सांगितलेलं आहे ड्यूई फाउंडेशन अवॉइड करायचं आहे, मॅट फिनिश फाउंडेशन वापरायचे आहेत आणि मोस्टली वॉटर बेस्ड असेल तर खूपच चांगले. तर हे ऑइली स्किनसाठी आहे. आता जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर तुम्हाला ड्यूई फाउंडेशन खूप चांगलं सूट होणार आहेत. ऑइली स्किनवाल्याने अवॉइड करत असते, पण ड्राय स्किनला ड्यूई फाउंडेशन खूप छान सूट होतात. आणि असे फाउंडेशन जे HD फिनिशवाले असतात, हायड्रेटिंग असतात, असे जे फाउंडेशन्स असतात ते ड्राय स्किनसाठी खूप सूट करतात. त्यामुळे बॉटलवरती बघा HD फिनिश देत आहे का किंवा हायड्रेटिंग असं लिहिलेलं आहे का, ड्यूई फिनिश लिहिलेलं आहे का, असे जे फाउंडेशन्स असतात ते ड्राय स्किनसाठी खूप छान सूट होतात. आता कॉम्बिनेशन स्किनसाठी कोणता सिलेक्ट करायचं. आता जसं की मी माझ्या व्हिडिओमध्ये बोलले होते की कॉम्बिनेशन स्किन जरी तुमची असली तर कॉम्बिनेशन स्किनमध्ये मेजर स्किन पार्ट तुमचा कोणत्या गटात येतो की जास्त करून ऑइली आहे किंवा जास्त करून ड्राय आहे. जो मेजर पार्ट आहे, जर ऑइली जास्त असेल तर जे ऑइली स्किनला सूट होतात असे फाउंडेशन वापरायचे. आणि जर मेजर पार्ट ड्राय असेल तर ड्राय स्किनला जे सूट होतात असे फाउंडेशन वापरायचे आहेत. तर हे सॉर्टेड आहे कॉम्बिनेशनमध्ये. जे तुमचा मेजर पार्ट आहे स्किनमध्ये त्याप्रमाणे तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बिनेशन झालं. आता जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर आय वूड हायली रेकमेंड की मी सेन्सिटिव्ह स्किन असेल तर थोडेसे प्रीमियम प्रॉडक्ट्स जे असतात, थोडेसे एक्सपेन्सिव्ह साईडला असतात, तसे प्रॉडक्ट्स तुम्ही वापरा. कारण ऑलरेडी तुमची स्किन सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही कोणताही फाउंडेशन असं रँडमली कोणताही फाउंडेशन घेऊन जर लावला तर चान्सेस आहेत की तो तुम्हाला सूट होणार नाही आणि तुम्ही परत म्हणणार अरे माझा मेकअप चांगला होत नाही, मी फाउंडेशन घेतच नाही. त्यामुळे जर सेन्सिटिव्ह स्किन असेल तर थोडेसे प्रीमियम प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करा. सगळ्यात लकी म्हणजे नॉर्मल स्किन जर तुमची असेल तर सगळेच प्रॉडक्ट तुम्हाला सूट करतात. तुम्ही कोणत्याही तुमच्या पसंतीनं वापरू शकता. ड्राय स्किनवाले, ऑइली स्किनवाले तुमच्या कम्फर्टप्रमाणे, तुमच्या हिशोबानं तुम्ही वापरू शकता. नॉर्मल स्किनला ऑलमोस्ट सगळेच चालतात. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो तर खूपच महत्त्वाचा आहे, कारण हा पॉईंट बऱ्याच जणांना माहीतच नाही आहे आणि त्यांनी ह्या पॉईंटकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे सुद्धा भरपूर वेळेस फाउंडेशन शेड आपण चुकीचा सिलेक्ट करतो. म्हणजे काय, तुम्हाला तुमचा अंडरटोनसुद्धा माहीत असायला पाहिजे. आता म्हणणार तुम्ही प्रणती स्किन टोन माहिती आहे, अंडरटोन म्हणजे नेमकं काय. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे. वरती जी तुमची स्किन दिसत आहे ती तुमची स्किन टोन आहे. पण आता ह्या स्किनच्या आतमध्ये जी स्किन आहे त्याला काय म्हणतो, अंडरटोन आपण असं म्हणतो. ते सुद्धा खूप सिम्पल आहे. मी तुम्हाला नक्की सांगेन की कसं अंडरटोन ओळखायचं आहे. सगळ्यात पहिला तर सांगते की 3 प्रकारचे अंडरटोन असतात. कूल अंडरटोन, वॉर्म अंडरटोन आणि न्यूट्रल अंडरटोन. ठीक आहे, मोस्टली ना हे 3 अंडरटोन आहेत. आता जर तुम्हाला ओळखायचं असेल की तुम्हाला तुमचा अंडरटोन काय आहे, खूप सिम्पल आहे. आपला रिस्ट घ्या आणि रिस्टमध्ये जी इथं वेन्स दिसत आहे इथे, ह्या वेन्सना बघा. आता ह्या शिरा ज्या आहेत, इथल्या ज्या शिरा आहेत, ह्या शिरांचा कलर बघायचा आहे. आता हा जर कलर तुमचा निळा असेल, ब्ल्यू कलर असेल तर मोस्टली तुम्ही कूल अंडरटोनमध्ये आहात. आता जर शिरा तुमच्या ग्रीन दिसत असेल, हिरव्या दिसत असतील तर तुम्ही वॉर्म अंडरटोनमध्ये आहेत. आणि जर तुमच्यामध्ये दोन्हीही कलर दिसत आहेत, अरे प्रणती थोडेसे हिरवे पण दिसत आहेत, थोडेसे निळे पण दिसत आहेत, दोन्ही पण आहेत, तर तुमचा न्यूट्रल अंडरटोन आहे. ठीक आहे, सिम्पल आहे. ब्ल्यू शिरा कूल अंडरटोन, जर ग्रीन शिरा दिसत असतील तर वॉर्म अंडरटोन आणि दोन्हीही दिसत असतील तर न्यूट्रल अंडरटोन. आता तुम्ही तुमच्या शिरा बघितलेल्या आहात आणि तुम्हाला तुमचा अंडरटोन कळलेला आहे.
आता हा पॉईंट माहीत नसल्यामुळे सुद्धा भरपूर वेळा फाउंडेशनचा शेड आपण चुकीचा सिलेक्ट करतो. आता तुम्ही म्हणाल की प्रणती, मी स्किन टाईपप्रमाणे फाउंडेशन घेतला, माझ्या शेडचा एकदम परफेक्ट शेड मी हुडकून घेतलेला आहे, तरीही तो फाउंडेशन माझ्यावरती चांगला दिसत नाही आहे. असं का होतं आहे? कारण तुम्हाला अंडरटोन माहिती नाही आहे आणि तुम्ही अंडरटोन सिलेक्ट केला नाही, अंडरटोनकडे बघितला नाही आहे की तो कोणत्या अंडरटोनसाठी बनवलेला आहे आणि तिथे तुम्ही चूक केला आणि त्यामुळे तुमचा फाउंडेशन तुम्हाला सूट करत नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काय माहीत पाहिजे? स्किन टाईप माहीत पाहिजे, स्किन टोन माहीत पाहिजे आणि अंडरटोनसुद्धा माहीत पाहिजे. ही पण चूक होते बऱ्याच वेळेस की माझा स्किन टोन प्रणवती तुझ्यासारखा आहे, माझा स्किन टाईप पण तुझ्यासारखा आहे आणि माझा नॉर्मल स्किन आहे आणि मी सेम तोच फाउंडेशन घेतला तरी मला सूट नाही झाला. असं का? कारण माझा अंडरटोन तुम्हाला माहिती नाही आहे आणि तुम्ही काय केलेलं आहे? दुसऱ्या अंडरटोनचा फाउंडेशन घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे तो तुम्हाला सूट होत नाही. त्यामुळं फाउंडेशन सिलेक्ट करताना स्किन टाईप बघितला, स्किन टोन बघितला, अंडरटोनसुद्धा बघायचं आहे. प्रत्येक ब्रँडच्या फाउंडेशनवरती हे मेन्शन केलेलं असतं की ते कोणत्या अंडरटोनला मॅच होतं. त्यामुळे सगळ्यात पहिलं आपल्याला गरजेचं आहे की सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचा अंडरटोन कोणता आहे तो जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला फाउंडेशनसुद्धा सिलेक्ट करायचं आहे. असं नाही की तुम्ही जर कूल अंडरटोनमध्ये आहात आणि जर तुम्ही वॉर्म अंडरटोनचा फाउंडेशन घेतला, भले तो शेड तुमच्या मॅचिंगचा असला तरीही अंडरटोन तुम्ही बघितला नाही आहे तर तो फाउंडेशन तुम्हाला मॅच होणार नाही, तुमच्यावरती तो व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळं अंडरटोनसुद्धा बघणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्ही ऑनलाईन जर बघत असाल तर तुम्ही बऱ्याच वेळेस ना जर तुम्ही बघितला असाल, जर तुम्ही नोटीस केला असाल, प्रत्येक ब्रँडचा ना जो चार्ट येतो त्या चार्टमध्ये स्पेसिफाय केलेलं असतं वॉर्म अंडरटोन, न्यूट्रल अंडरटोन आणि कूल अंडरटोन हे स्पेसिफाय केलेलं असतं. पण मोस्टली आपण ते कधी बघत नाही, कधी लक्ष जात नाही. आपण काय म्हणतो की नुसता बघू, आपल्याला अंदाज मारून एक तुक्का मारून आपण सिलेक्ट करतो आणि त्याच्यामुळं आपला फाउंडेशनचा शेड जो आहे तो चुकीचा येतो. आता मी तुम्हाला स्पेसिफिकली तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवते. आता जर हा मेबेलिनचा जर तुम्ही फाउंडेशन बघितला, हा फाउंडेशन आय थिंक 128 वॉर्म न्यूड हा शेड आहे, पण त्याच्या खाली त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे की हा वॉर्म टोनसाठी मॅच होतो. त्यामुळं अशा ह्या शेड्सप्रमाणेच आपल्याला फाउंडेशन सिलेक्ट करावा लागतो. इवन जर तुम्ही मॅकचं फाउंडेशन घ्यायला जात असाल तर मॅकमध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफाय केलेलं असते, NC NW हे सगळं स्पेसिफाय केलेलं असतं. लाईक न्यूट्रल कूल, न्यूट्रल वॉर्म हे शेड्स त्यांनी स्पेसिफाय केलेले आहेत की तुम्ही जरी फेअरमध्ये असला तरीही फेअरमध्ये तुमचा कूल अंडरटोन आहे की वॉर्म अंडरटोन आहे, मीडियममध्ये जरी असला तरी तुमचा अंडरटोन कोणता आहे ह्याप्रमाणे आपल्याला फाउंडेशन सिलेक्ट करावा लागतो. आणि हे ऑलमोस्ट सगळ्या ब्रँडवरती लिहिलेलं असतं, फक्त आपण त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही, त्यामुळे सुद्धा आपला फाउंडेशन चुकीचा येतो. ठीक आहे. त्यामुळं त्या ब्रँडचा चार्ट बघणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तो प्रत्येक फाउंडेशन जर तुम्ही जो पण फाउंडेशन सिलेक्ट केलेला आहे तो तुम्हाला नक्की बघायचा आहे की तो कोणत्या अंडरटोनला मॅच होत आहे आणि तो जर तुमच्या अंडरटोनचा असेल तरच तो फाउंडेशन घ्या. दुसऱ्या अंडरटोनचा फाउंडेशन घेतला तर तुम्हाला तो मॅच होणार नाही आहे. त्यामुळं अंडरटोन बघणं हे खूप गरजेचं आहे. पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत जे आपल्याला बघायचे आहेत फाउंडेशन सिलेक्ट करताना. सगळ्यात पहिला स्किन टोन, आपला स्किन टोन कोणता आहे, त्याच्यानंतर आपला स्किन टाईप कोणता आहे, ऑइली, नॉर्मल, ड्राय, सेन्सिटिव्ह कॉम्बिनेशन, स्किन टाईपसुद्धा बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलेलं आहे, आपला अंडरटोन काय आहे हे सुद्धा बघायचं आहे. तर हे 3 पॉईंट्स आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत. क्लिअर असेल तर आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊया. नेक्स्ट पॉईंट आहे कव्हरेज. सगळ्यात पहिला हे सिलेक्ट करायचं आहे, हे डिसाईड करायचं आहे की तुम्हाला फाउंडेशन कशासाठी पाहिजेलं आहे, कोणत्या इव्हेंटसाठी हवा आहे. फॉर एक्झाम्पल आता कव्हरेजमध्ये सुद्धा 3 प्रकार येतात फाउंडेशनमध्ये, खूपच बेसिक आहे. लाईट कव्हरेज, मीडियम कव्हरेज आणि हाय कव्हरेज. ठीक आहे. तर हे 3 प्रकार आहेत कव्हरेजमध्ये. आता जर तुम्हाला असा इव्हेंट आहे की मला जास्त काही मेकअप केल्यासारखं वाटायचं नाही आहे, थोडंसं नॅचरल हवं आहे, तर तुम्ही लाईट कव्हरेज फाउंडेशन वापरू शकता. जसे की BB क्रीम, CC क्रीम ह्याच्यामध्ये सुद्धा ते कव्हरेज मिळतं. जर तुम्ही मीडियम कव्हरेज वापरला तर थोडंसं कव्हरेज चांगलं असतं. बऱ्यापैकी तुमचे स्किनवरती जे डिस्कलरेशन वगैरे असतात ते थोडेसे हाईड होऊन जातात. आणि मीडियम कव्हरेजला जर तुम्ही बिल्ड केला, म्हणजे बिल्ड केअर करणे म्हणजे काय असतं, एकदा फाउंडेशनची थर लावलेली आहे पण अजून थोडंसं तुम्हाला वाटते की डार्क स्पॉट्स वगैरे दिसत आहे, तर त्याच्यावरती तुम्ही अजून एकदा फाउंडेशन लावून तो बिल्ड करू शकता. त्याच्यानंतर तो थोडासा फुल कव्हरेजसारखा काम करतो. ठीक आहे. पण तो तुम्हाला रिअप्लाय करायला लागतो, 2 वेळा त्याला बिल्ड करायला लागतं जर मीडियम कव्हरेज घेतला. पण आता जर मोठा इव्हेंट आहे, घरचं लग्न आहे, मोठ्या इव्हेंटला तुम्ही जात असाल आणि तुम्हाला असं फाउंडेशन हवा आहे जो एका गोमध्ये तुमचे सगळे डिस्कलरेशन, सगळे पिंपल्स वगैरे सगळे हाईड करेल,
तर त्याच्यासाठी तुम्हाला फुल कव्हरेज फाउंडेशनच वापरावा लागतो. फुल कव्हरेज फाउंडेशनमध्ये सगळं काही हाईड होऊन जातो. टेक्स्चर हाईड होत नाही, ठीक आहे, टेक्स्चर जाणार नाही आहे, पण स्किनवरती जे पण डिस्कलरेशन वगैरे असतात ते फुल कव्हरेज फाउंडेशनमध्ये पूर्णपणे कवर होऊन जातात. ठीक आहे, तर अशाप्रमाणे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला मीडियम कव्हरेज हवा आहे, लाईट कव्हरेज हवा आहे किंवा तुम्हाला हाय कव्हरेज हवा आहे. तर हे 3 बेसिकली कव्हरेज असतात जे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्हाला कोणत्या टाईपचा, कोणत्या कव्हरेजचा फाउंडेशन तुम्हाला हवा आहे. आता सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या आहेत कसा फाउंडेशन सिलेक्ट करायचा. ओके, आता आपण पर्सनली जेव्हा स्टोअरमध्ये जातो तेव्हा फाउंडेशन कसा सिलेक्ट करायचा. सगळ्यात पहिली गोष्ट तर फाउंडेशन जेव्हा तुम्ही बाय करायला जाता चेहऱ्यावरती कोणताही मेकअप नसायला पाहिजे. फाउंडेशन, कॉम्पॅक्ट पावडर जर तुम्ही लावला असेल तर तुमचा शेड चुकीचा होण्याचा चान्सेस भरपूर असतात. त्यामुळे जर फाउंडेशन घ्यायचं असेल तर बेअर स्किनवरती, म्हणजे स्किनवरती कोणताही बेस प्रॉडक्ट नसला पाहिजे आणि मग तुम्ही फाउंडेशन लावून बघायचं आहे की तो शेड मॅच होतो का नाही. ठीक आहे, आणि आय वुड रेकमेंड स्वतःचं एक ब्लेंडर घेऊन गेला तर अतिउत्तम, म्हणजे तुम्हाला ब्लेंड करून बघता येईल की तो मॅच होतो का नाही. आता तुम्ही आता व्हिडिओमध्ये इथं बघू शकता, मी एका साईडला फाउंडेशन लावून तुम्हाला दाखवते आहे. एक डार्क टोन मी लावलेली आहे, तुम्हाला तो दिसत असेल की माझ्या स्किन टोनला अजिबात मॅच होत नाही आहे. त्याच्यानंतर अजून दुसरे 2 शेडसुद्धा मी लावत आहे. एक त्यातला शेड लाईट आहे, एक थोडासा मीडियम आहे. तरीही या तिन्हीमधले कोणताही शेड माझ्या स्किनवरती मॅच होत नाही, तो माझ्या स्किनसारखा दिसत नाही आहे. पण आता ठीक आहे, दुसऱ्या साईडला आपण अजून एक शेड लावून बघूया. तर आता हा शेड तुम्ही बघू शकता माझ्या स्किनला एकदम परफेक्ट मॅच होत आहे. चीक्सपासून ते चीक्सपासून थोडंसं नेकपर्यंत आपल्याला लावायचं आहे, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट कळतं की तो आपल्या स्किन टोनला मॅच होतो का नाही. ठीक आहे, आता ह्या साईडला जो मी फाउंडेशन लावलेला आहे तिथं तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट माझ्या स्किन टोनला मॅच होत आहे. आणि फाउंडेशन ब्लेंड केल्यानंतर तो तुमच्या कलरसारखाच दिसला पाहिजे, असं नाही वाटलं पाहिजे की तुम्ही तिथं काहीतरी लावलेलं आहात. ठीक आहे, असा जो शेड असतो तो तुमचा परफेक्ट फाउंडेशन शेड आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला फाउंडेशन शेड सिलेक्ट करायचं आहे. भलेही तिथले सेल्समन तुम्हाला म्हणतात अरे मॅडम मॅच हो रहा है, मॅच हो रहा है, नाही, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की ते मॅच होते की नाही तोपर्यंत फायनल डिसिजन घ्यायचं नाही. टेक युअर टाईम. फाउंडेशन सिलेक्ट करताना आरामात तुम्ही करा, काहीही गडबड करू नका. जो तुम्हाला वाटतं की हां मला परफेक्टली मॅच होत आहे आणि त्याचबरोबर त्या फाउंडेशनमध्ये बाकीचे सगळे पॉईंट जे मी सांगितले ते सुद्धा आहेत, तर असा फाउंडेशन जेव्हा तुम्हाला मिळतो मग डिसाईड करा की हा माझा परफेक्ट शेड ऑफ फाउंडेशन आहे. तिथं घ्यायचं असेल तर तिथंसुद्धा घ्या. आणि तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन भरपूर ऑफर चालू आहेत तर स्टोअरमध्ये जाऊन शेड एकदा बघून या आणि त्याच्यानंतर ऑनलाईन येऊन तुम्ही परत त्याला मागवू शकता. पण पहिल्यांदा सिलेक्ट करत असाल तर ऑनलाईन न करता स्टोअरमध्ये जाऊन मग सिलेक्ट करा. सो मैत्रिणींनो, आय होप तुम्हाला आता लक्षात आलं असेल की फाउंडेशनचा शेड कसा सिलेक्ट करायचा. त्यामुळे तुम्ही पण ही चूक करत असाल ना की ऑनलाईन जाऊन विचारावं की प्रणोदी हा शेड घेऊ का माझ्यासाठी, हा मला सूट होईल का. तर असं अजिबात विचारू नका, कारण प्रत्येकाचा स्किन टोन वेगळा असतो. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पर्सनली बघितलेली नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत की तुम्हाला कोणतं फाउंडेशन सूट होणार आहे. आणि जरी मी तुम्हाला पर्सनली बघितले असले तरीही प्रत्येकाचे सिनॅरिओज वेगळे असतात. स्किन टोन, स्किन टाईप, अंडरटोन हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळं फाउंडेशन हे आपल्याला स्वतःलाच सिलेक्ट करावा लागतो. त्यामुळं असे प्रश्न विचारू नका की मी कोणता सिलेक्ट करू, माझा स्किन टोन असा आहे, मी कोणता लावू, कारण मी नाही सांगू शकत तुम्हाला. बिन बघता तर मी तुम्हाला अजिबात सांगू शकत नाही की तुम्हाला कोणता शेड सिलेक्ट करावा लागणार आहे. पण आता जे मी पॉईंट्स सगळे कवर केलेले आहेत, हे जर पॉईंट्स तुम्ही लक्षात घेऊन जर फाउंडेशन सिलेक्ट केला तर 100% गॅरंटी देऊन सांगते की तुमचा फाउंडेशनचा शेड चुकीचा होणार नाही, कारण तुम्ही हे सगळे पॉईंट्स कवर करत आहात. ठीक आहे, त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही फाउंडेशन घ्यायला जाता तेव्हा ह्या सगळ्या पॉईंट्सना नोट करा आणि मगच फाउंडेशन सिलेक्ट करा. आणि आय एम शुअर की तो फाउंडेशन तुम्हाला मॅच होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल की माझे डाऊट्स क्लिअर झालेत प्रणोती, असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. जितका होता ते व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. ज्यांना कळत नाही की फाउंडेशन कसा सिलेक्ट करायचा तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब. व्हॉट आर यू वेटिंग फॉर. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्रायबर शाउटआउट मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी दिले नव्हते, पण आजच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडे काही नावं आहेत सबस्क्रायबर शाउटआउटसाठी, ते मी फटाफट देणार आहे.
तर सबस्क्रायबर शाउटआउट बेसिकली काय आहे, माझे जे न्यू सबस्क्रायबर्स असतात त्यांना मी पर्सनली ह्या व्हिडिओमार्फत थँक्यू म्हणत असते, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये थँक्यू म्हणत असते. तर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, पण तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हालासुद्धा पर्सनली थँक्यू म्हणू शकते. तर रिसेंटली माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली चॅनलला सबस्क्राईब केलं होतं आणि नावसुद्धा लिहिलं होतं, सो थँक्यू सो मच. शोभा कांबळे, गौरी निलेश पडवळ, वैशाली पवार, राजश्री खांजोडे, सरोज कसोटे, आशा जाधव, पूनम काकडे, अनघा देशमुख, वीणा विंचूरकर, हेमांगी नायक, रुपाली, सुनीता तांदळे, सुलोचना राठोड, गौरी मोहन कडू. गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. परत आपण भेटू, असेच काहीतरी युजफुल व्हिडिओज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच्या आता, म्हणजे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.